नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण दररोज रात्री 9 वाजता मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असतो, ज्यामध्ये आज आपण वर्णविचार या चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मेहनती जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे की गरजू मेहनती जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत मोफत कंटेंट भेटलं पाहिजे. चला तर मग सुरुवात करूया वर्णविचार या टॉपिकला. तत्पूर्वी आपल्याला काही संकल्पना समजणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं मी सुरुवातीला काही संकल्पना घेते, ज्यामध्ये आपण वर्ण, अक्षर, वाक्य, शब्द या गोष्टींच्या व्याख्या पाहणार आहोत. आता वर्ण म्हणजे काय? तर वर्ण म्हणजे मूलध्वनी. पण शब्दशः वर्णाचा अर्थ सांगायचा झाला तर वर्ण या शब्दाचा अर्थ रंग असा होतो. तुम्ही म्हणसाल मग वर्ण असं मूलध्वनीला का म्हटलं जातं? तर पूर्वी वर्ण हे रंगाने लिहून ठेवले जायचे, म्हणून त्याला रंग असं म्हणायचे किंवा त्यालाच आपण वर्ण असं नाव ठेवलेलं आहे. जर वर्णाची व्याख्या पाहायची झाली तर आपल्याला असं सांगता येईल की आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात, जे की हवेत विरघळतात किंवा नष्ट होतात. म्हणून आपण त्यांना एका वेगवेगळ्या खुणांनी, ज्याला आपण अक्षर म्हणतो, अशा खुणांनी लिहून ठेवला आहे, त्यालाच आपण वर्ण असं म्हणत असतो. यानंतर आपण अक्षराची व्याख्या पाहूया. अक्षर म्हणजे काय? तर ज्याचा क्षर होत नाही अशाला आपण अक्षर म्हणत असतो. मग आपल्या तोंडावाटे जे मूलध्वनी निघतात, जेव्हा आपण त्याला विशिष्ट चिन्ह किंवा खुणांनी लिहून ठेवतो, त्याला आपण अक्षर म्हणत असतो. म्हणजे काय होतात? तर ते जे आपण बोललेलं आहे ते हवेत विरघळून जात नाही, जर ते आपण लिहून ठेवलं तर. म्हणजे काय? तर अक्षर हे नष्ट होत नाहीत, म्हणून त्याला आपण अक्षर म्हणतो. क्षर या शब्दाचा अर्थच आहे की नष्ट होणे, आणि त्याच्यासमोर अ लागलं की जे न नष्ट होणार आहे ते म्हणजे अक्षर असं आपल्याला सांगता येईल. दुसरी एक गोष्ट सांगता येईल की अक्षर ही ध्वनीची लेखी चिन्हे आहेत, जी की नष्ट होत नसतात. यानंतर आपण शब्द पाहूया. शब्द पाहत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, जसं की अक्षरे ही ध्वनीची लेखी चिन्हे आहेत. मग अक्षराचा उच्चार पूर्ण असतो का? तर नाही, कारण त्याला एका क्रमाने लावावं लागतं किंवा एका विशिष्ट किंवा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांना एक अर्थ पूर्ण होतो आणि त्याला आपण त्या अक्षराच्या समूहाला ठराविक क्रमाने आलेल्या शब्द असं म्हणत असतो. एका किंवा अनेक अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असं म्हणतात आणि ते ठराविक क्रमाने यावे लागतात. जसं की म प्लस ग प्लस र, तेव्हाच मगर होईल. जर याचा क्रम वेगवेगळा केला, जसं की ग र म, असं गरम हा एक वेगळा अर्थपूर्ण शब्द होतो. पण जर र ग म असं केलं तर या अक्षराचा काही अर्थपूर्ण होईल का? नाही. मग जे अर्थपूर्ण करतील आणि एका विशिष्ट ठराविक क्रमाने अक्षरे येतील, त्या अक्षराच्या समूहाला आपण शब्द असं म्हणत असतो. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे शब्द. शब्दाचे प्रथम लक्षात येणारे बाह्यरूप म्हणजे मूलध्वनी किंवा वर्ण, त्यालाच वर्णसमूह सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर अक्षर समूह जो अर्थपूर्ण करतो त्याला आपण शब्द म्हणतो. ह्या गोष्टी तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात राहतील आणि परीक्षेच्या वेळेस या गोष्टीची तुम्हाला मदत होईल. यानंतर वाक्य. आता वाक्य काय असतं? तर वाक्य म्हणजे पूर्ण अर्थानं बोलणे जाणं. जसं की मी सांगितलं मैथिली, आता पुढचं काहीच नाही सांगितलं तर ते तुम्हाला कळेल का? मैथिली काय करत आहे? जेवण करत आहे, खात आहे, पीत आहे? नाही. म्हणजे मैथिली गाणे गात आहे, तेव्हा तुम्हाला त्या पूर्ण अर्थ काय आहे त्या वाक्याचा कळतो आणि तेव्हा त्याला आपण वाक्य म्हणत असतो. किंवा यालाच आपण असं म्हणू शकतो की मैथिली गाणे गाते,
यामध्ये मी माझा विचारसुद्धा व्यक्त केलेला आहे. जसं की मी विचारानं सांगत आहे तुम्हाला की मैथिली गाणे गाते दररोज घरी, हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. म्हणजे हा एक विचारसुद्धा आहे. मग असं सुद्धा म्हणू शकतो की वाक्या थ्रू आपण विचार मांडू शकतो. त्याचबरोबर वाक्यातील शब्दाला पद असे म्हणतात. आता आपल्याला मूलध्वनी, ज्याला आपण वर्ण म्हणतो, जे की विभाजन होत नाहीत किंवा विभाजन न होणारा म्हणजे वर्ण किंवा मूलध्वनी असतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. मूळ शब्द हे प्राकृत असतात. त्याचबरोबर शब्दाच्या रूपात जेव्हा बदल होते तेव्हा त्याला विकृती असं सुद्धा म्हटलं जातं. या सर्व गोष्टी प्रायमरी आपल्याला वर्ण विचार हा चॅप्टर शिकताना गरजेच्या आहेत. जेवढ्या संकल्पना मी तुम्हाला या सुरुवातीला सांगितल्यात आहेत त्यावरच आधारित आता पूर्ण वर्णविचार हा चॅप्टर आहे. त्यामुळं शेवटपर्यंत पहा, ज्यातून तुमच्या संकल्पना तर क्लिअर होतीलच, पण यातून तुम्हाला 1 ते 2 प्रश्नांची मदत होईल, ज्यातून तुमचे 4 मार्क कव्हर होऊ शकतात. आता आपण मूळ वर्णमाळा म्हणजेच स्वरमाला पाहणार आहोत. त्या अगोदर काही गोष्टी आपल्याला समजायला पाहिजेत. जसं की मराठी वर्णमाला, जी की मूळ वर्णमाला होती, जिच्यामध्ये 48 वर्ण होते. पण नोव्हेंबर 2009 मध्ये एक नवीन GR आला, ज्यानुसार आपले आधुनिक वर्णमाला तयार झाली, जिच्यामध्ये आता 52 वर्ण आहेत, जिच्यामध्ये स्वरामध्ये संख्या होऊन 14 झालेली आहे आणि पूर्ण संख्या आपल्याला पाहायची झाली तर विसर्ग आणि स्वरादी हे मिसळून 16 असे होतील. सर्व वर्णाची एकत्र वर्णमाला किंवा स्वरवर्णमाला पाहिली तर 16 खडी होईल आणि जर फक्त स्वरच घेतले तर ती 14 खडी होईल. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता 14 खडीमध्ये काय काय आहे तर अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ॲ, ओ, औ, आव आणि स्वरादी आणि विसर्ग आहा, असे सर्व मिळून 16 खडी तयार होत असते, जिचा आपण लहानपणापासून अभ्यास करत आलेला आहोत. पण आता ती व्याकरणिकदृष्ट्या कशी महत्त्वपूर्ण आहे ते पाहायचं. अगोदर स्वर म्हणजे काय समजून घेऊ. स्वर या स्वरालाच दुसरे 2 नाव आहेत, ज्यामध्ये अच आणि विवृत असे 2 नावं आपल्याला सांगता येईल. स्व पासून स्वर तयार होतात, तर स्व म्हणजे उच्चार करणे असं आपल्याला सांगता येईल. तर अच म्हणजे संस्कृतमध्ये स्वरांनाच अच असं म्हणतात. अ ते औ पर्यंत 14 स्वर आहेत आणि जे की मूळ 12 खडीमध्ये 12 होते आणि आता नवीन स्वर समावेश झाले, त्याला अदत्त स्वर असं म्हणतात. ते ॲ आणि अ असे आहेत. तर मग या स्वरांचा उच्चार कसा होतो तर स्वरांचा मुख्यतः मृदुवर्णात समावेश होतो आणि स्वयंघोष वर्ण असं सुद्धा स्वराला म्हणतात. स्वराचा उच्चार प्रवाही रूपाचा आहे, तर स्वतंत्र व नादयुक्त उच्चार हे स्वराचे असतात, ज्यातून हवेचा मार्ग अडवलेला नसतो आणि उच्चार तोंडावाटे स्पष्ट आणि स्वतंत्रपणे खणखणीत होतो. मग तुम्ही म्हणाल की 12 खडी 16 खडी हे काय तुम्ही सुरू केलं? आपण तर लहानपणापासून पूर्ण वर्णमाला शिकत आलेलो आहोत. मग तुम्ही स्वर, स्वरादी, व्यंजन हे कसे वेगवेगळे करता? तर वर्णमाला ही स्वर, स्वरादी आणि व्यंजन अशा सर्व प्रकारच्या वर्गांची क्रमवार मालिका असते. तिला आपण वर्णमाला म्हणत असतो. वर्णमालेतील आपल्याला सध्याला स्वरांचा अभ्यास करायचा आहे. आपण हळूहळू सर्व काही अभ्यासूया. ज्यामध्ये स्वरांचे प्रकार व व्याख्या सांगायचं झालं तर दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर असे वेगवेगळे स्वरांचे प्रकार पडतात आणि त्यांच्या शॉर्ट व्याख्या सांगायचं झालं तर दीर्घ स्वर हा स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागणार असतो. संयुक्त स्वर हा 2 स्वर एकत्र येऊन बनलेला स्वर असतो, तर सजातीय स्वर हा एकाच उच्चारस्थानातून निघणारा स्वर असतो. विजातीय स्वर हा भिन्न व
उच्चार स्थानातून निघणारे स्वर असतात. इतर झाली स्वरांच्या प्रकाराच्या व्याख्येची ओळख किंवा स्वरांच्या प्रकाराची ओळख, पण आपण तिच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. ज्याचे स्वरूपानुसार सुद्धा काही प्रकार पडतात, ज्यामध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ असे स्वरूपानुसारचे प्रकार सांगता येईल. ऱ्हस्व स्वर कसा असतो तर एकदम उच्चार करण्यासाठी कमी कालावधी, जसं की अ, ई, उ, रू, लू यांचा उच्चार कसा आहे, आखूड आहे एकदम, आणि यांना एकच मात्राचा शब्द आपण ऱ्हस्व स्वरांना म्हणू शकतो. मग दीर्घ स्वर काय असतात तर यांचा उच्चार करण्यास जास्त कालावधी लागतो, जसं की अ म्हणताना एकदम छोट्या अक्षरात आपण अ म्हणतो, पण ज्यावेळेस आ म्हणतो त्यावेळेस तोंड मोठं होऊन लांबट उच्चार होतो आणि याला मात्रासुद्धा लागत असते, म्हणून त्याला दीर्घ स्वर असं म्हणतात. यानंतर संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वर काय आहे तर संयुक्त स्वराला मोकेदांबले यांनी तदउत्पन्न स्वर असं म्हटलेलं आहे, कारण हे दोन स्वर एकत्र येऊन तयार होतात. जसं की ए तयार होत असताना अ प्लस ई किंवा मोठ्या ईची गरज असते, तेव्हाच ए तयार होतो, आणि ऐ सुद्धा तयार होत असताना अशाच वेगवेगळ्या स्वराची मदत घ्यावी लागते, म्हणून याला संयुक्त स्वर म्हणतात. संयुक्त केव्हा म्हणतात, आपण जसं जॉईंट फॅमिली म्हणतो. आपल्याला जॉईंट फॅमिली म्हटलं की पटकन लक्षात येते की यामध्ये सर्व घरातील मेंबर राहतात, पण तेच सांगितलं की संयुक्त कुटुंब आहे म्हटलं तर आपल्या लक्षात राहील का की संयुक्त कुटुंब काय आहे. त्याचप्रमाणे याला एक्सप्लेन करता येईल की हे संयुक्त स्वर असतात, म्हणजे दुसरे यांचे भावंड हे एकत्र येऊन तयार होत असतात, त्याला आपण संयुक्त स्वर असं म्हणत असतो. यानंतर नवे स्वर, ज्याला आपण अदत्त स्वर, जे की आपण दत्तक घेतलेले आहेत इंग्रजीमधून, म्हणून त्याला अदत्त स्वर असं म्हणतो. ते कुठल्या भाषेतून घेतलेत, इंग्रजी भाषेतून. आणि कोणाची शिफारस होती असा जर प्रश्न परीक्षेत विचारला तर प्राध्यापक मंगरुळकर यांची शिफारस होती की हे नवीन ॲ आणि अ घ्या. पण का तर अ पासून मराठी शब्द ऑगस्ट तयार होतो म्हणून, आणि ॲ पासून फॅन वगैरे, कॅट, मॅट असे शब्द मराठी तयार होतात म्हणून. यानंतर उच्चार स्थानाहून तयार होणारे वर्ण किंवा त्याला सवर्ण असं म्हटलं जातं. तर मी सुरुवातीला सांगितलं की सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चार स्थानाहून तयार होणारे, पण ते कुठले आहेत तर ते आहेत अ आणि आ, ज्यांचं उच्चार स्थान एकच आहे पण ते विभिन्न कार्य करतात, जसं की ई आणि ई, उ आणि ऊ. जसं आपण आईमध्ये उच्चार करताना अ ई करतो का, नाही, आ ई करतो. त्याचबरोबर आणि मध्ये सुद्धा आचा उच्चार होतो, अचा उच्चार होत असताना, जसं की अननस यामध्ये अचा उच्चार होतो, पण त्यांचे उच्चारस्थान सेम आहेत पण त्यांचा अर्थ कसा वेगवेगळा आहे. जसं की लांबट आणि आचा उच्चार करताना मात्रायुक्त तयार होतो, तर अचा उच्चार करताना आखूड उच्चार होत असतो. यालाच आपण उच्चारस्थानानुसार सजातीय स्वर असं म्हणतो. यानंतर विजातीय स्वर किंवा अवर्ण स्वर. अवर्ण कशाला म्हणायचं तर विजातीय स्वराला अवर्ण म्हणायचं, कारण यांचे उच्चारस्थान हे भिन्न असतात. ज्यांचा उच्चार करताना एकाच स्थानाहून उच्चार होत नसतो, तो वेगवेगळ्या स्थानाहून उच्चार होत असतो. तशा आपल्याला स्वरामध्ये 3 जोड्या सांगता येतील, ज्या की अ, ई, आ, उ, ए, ई हे वेगवेगळ्या जोड्या आहेत, ज्या की विजातीय स्वराच्या जोड्या आहेत. यानंतर व्याप्तीनुसार किंवा तदुत्पन्न किंवा साधित स्वर असे वेगवेगळे स्वर असतात, जे स्वतंत्र, स्वयंभू आणि मूळ असतात. ज्यांच्यावर कुठलाही प्रभाव नसतो ते सिद्ध स्वर असतात किंवा त्याला मूळ स्वर असं म्हणतात. ते आहेत अ, ई, उ, रू, लू. आणि साधित स्वर सांगायचं झालं तर हे सिद्ध स्वरापासून तयार होतात, त्याला दीर्घ किंवा द्विगुणित स्वर असं म्हटलं जातं. त्याला आ, ई, उ हे आपल्याला सांगता येतील. यानंतर संयुक्त स्वर. जसं की मी पहिल्यांदा सांगितलं, 2 भावंडे एकत्र येऊन संयुक्त कुटुंब होतं, त्याचप्रमाणे 2 स्वर एकत्र येऊन संयुक्त स्वर तयार होतो. त्यामध्ये ए, आय, ओ, औ हे आपल्याला सांगता येतील. यानंतर आपण
स्वरादी पाहूया. आता स्वरादी म्हणजे काय? स्वराच्या आधी येणारा, त्याला आपण स्वरादी म्हणतो. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की अनुस्वारावर जो विराजमान होतो किंवा अनुस्वाराच्या जो अगोदर येतो त्याला आपण स्वरादी म्हणत असतो. तो विसर्गाच्या सुद्धा अगोदर येतो. स्वरादीचा समावेश हा मृदुवर्णामध्ये होतो, तर संस्कृत वर्णमालेत स्वरादीला कुठलंही स्थान नाही. त्याचबरोबर मोकेदामले यांनी स्वरादीची रचना असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर अनुस्वार. आता अनुस्वार कशाला म्हणायचं? जो अणूवर स्वार होतो त्याला अनुस्वार म्हणायचं. उच्चारावर स्वार झालेला उच्चार कोण असतो? तर तो असतो अनुस्वार. यानंतर विसर्ग. आता विसर्ग हा उच्च श्वास सोडून उच्चार हचा होत असतो. म्हणजे कसं? झटका देऊन उच्चार होणारा विसर्ग असतो. जसं की अहा म्हणताना कसं झालं? ह हा उच्चार झाला आणि उच्च श्वास सोडला गेला. म्हणजे काय? जिभेला झटका देऊन याचा उच्चार झालेला असतो. त्याचबरोबर विसर्ग म्हणजे श्वास सोडणे असा सुद्धा या विसर्गाचा अर्थ होत असतो. आता यावर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहूया. काहीच प्रश्न मी इथे घेणार आहे, कारण वर्णविचार या चॅप्टरवरील 100+ प्रश्न अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत. पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते? असा पहिला प्रश्न आहे, ज्यामध्ये सर्व सजातीय स्वर दिले, जसं की ई 1 नंबर, 2 नंबर, उ हा सुद्धा सजातीय स्वर आहे. तिसरा मात्र उ आणि ए हा विजातीय स्वर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर दुसरा प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे की पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते? आता मी तुम्हाला जॉईंट फॅमिलीचं उदाहरण देऊन संयुक्त स्वर कसे बनतात हे सांगितलेलं होतं. मग पुढीलपैकी संयुक्त स्वर सांगायला तुम्हाला काहीच अडचण जाणार नाही. जसं की ए, ऐ, ओ, औ हे काय झाले? तर संयुक्त स्वर झालेले आहेत. म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल की पर्याय क्रमांक 4 ड फक्त. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2 विजातीय स्वर एकत्र येऊन डॅश डॅश निर्माण होतं. 2 विजातीय स्वर एकत्र येऊन संयुक्त स्वर निर्माण होत असतो. जसं की 2 भावाचा परिवार हा एकत्र येऊन काय होतो? तर संयुक्त परिवार होतो. त्याचप्रमाणे 2 विजातीय स्वराचा एकत्र येऊन संयुक्त स्वर होत असतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. आता यानंतरच्या प्रश्नामध्ये आपल्याला जोड्या लावा विचारलेला आहे, ज्यामध्ये संयुक्त स्वर, स्वजातीय स्वर, ऱ्हस्व स्वर आणि अर्धस्वर विचारलेले आहेत. तर ऱ्हस्व स्वर म्हटलं की अ आणि ई, संयुक्त स्वर म्हटलं की ए आणि औ, आणि सजातीय स्वर म्हणले की अ आ. एवढं तर मी घेतलेलं आहे. यावरून आपल्याला उत्तर निघून जातं पर्याय क्रमांक 3. याचप्रमाणे आणखी एकदा संयुक्त स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर याच्या व्याख्या विचारलेला सुद्धा जोड्या लावामध्ये प्रश्न आहे, तो आपण पाहूया. तर इथे आपल्याला दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर यांची व्याख्या विचारलेली आहे आणि एकदम नेमक्या शब्दात यांची व्याख्या आपल्याला दिलेली आहे. तर या जोड्या लावातून आपल्याला दीर्घ स्वर याची व्याख्या अशी सांगता येईल की स्वराचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागणारी. त्यानंतर संयुक्त स्वराची व्याख्या असं सांगता येईल की 2 स्वर एकत्र येऊन बनलेला स्वर. सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चारस्थानातून निघणारे स्वर आणि विजातीय स्वर म्हणजे भिन्न उच्चारस्थानातून निघणारे स्वर. या सर्व व्याख्या अशाच्या अशा पाठ करा, कारण भविष्यात यावरच प्रश्न येऊ शकतो. यानंतर अनुस्वार. आता अनुस्वाराची व्याख्या आपल्याला कशी सांगता येईल? तर पाठीमागून नंतर आलेला उच्चार किंवा उच्चारावर स्वार होणारा उच्चार म्हणजे ब आणि क हे सांगता येईल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 2. ही झाली अनुस्वाराचा अर्थानुसारची व्याख्या. ही सुद्धा आपल्याला पाठ करावी लागणार आहे. यानंतर पुढील विधाने वाचा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, ज्यामध्ये अ वाक्य आहे
वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाने बोलणे होय. हे वाक्य एकदम बरोबर आहे. त्याचबरोबर वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात. ही सुद्धा एकदम बरोबर आहे. म्हणजे आपल्याला अ आणि ब हे वाक्याशी रिलेटेड आहे असं सांगता येते किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे शब्द म्हणजे वाक्य ही वाक्याची व्याख्या सांगता येईल. हे झालं 16 खडी 14 खडी त्याचबरोबर स्वरमाला याविषयी. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजनमाला किंवा संपूर्ण वर्णमाला अभ्यासूया.